जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विरोधी सभासद व संचालकांचे विषय ऐकून न घेता सत्ताधाऱ्यांनी शिवीगाळ व दडपशाही करून सर्व ठराव गोंधळात मंजूर केल्याचा प्रकार समोर आला आहे. व्याजदर कमी न केल्याने सभासदांच्या आर्थिक हिताकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विरोधी सभासदांनी केला आहे. यावर स्वाभिमानी परिवर्तन पॅनलचे प्रमुख काय म्हणतात पाहूयात. तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची 103वी सर्वसाधारण सभा ही नारंगाव या ठिकाणी पार पडली म्हणा किंवा गोंधळली म्हणा किंवा संपन्न झाली. सर्वप्रथम 103 वर्षामध्ये ही सर्वसाधारण सभा पहिल्यांदाच जुन्नर सोडून किंवा संस्थेचं स्वतःचं कार्यालय असताना त्या ठिकाणी बाहेर घेऊन संस्थेला 50-60 हजार रुपयाचा बुधर त्या ठिकाणी सभासदांनी त्या ठिकाणी त्यांनी टाकला. ही सभा बाहेर घेण्याचं याचं कारण असं होतं की यांनी ज्या चुका केल्यात त्या चुका जुन्नरमध्ये जर जास्त संख्येने सभासद त्या ठिकाणी जर आले तर त्या ठिकाणी आपल्याला त्यांना सामोरं जाणं अवघड होईल आणि म्हणून स्वतःचं कुठलं तरी एक सेफ ठिकाण शोधायचं आणि त्या ठिकाणी सभा घ्यायची. पहिली गोष्ट या घटनेचं मी पहिल्यांदा जाहीर निषेध करतो. हे करत असताना आज या ठिकाणी सभागृहामध्ये ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस सभागृहाचं कामकाज नियमाप्रमाणे सुरू झाल्यानंतर आज समोरचे जे सत्ताधारी आणि त्यांचे जे अंधभक्त होते ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या मानसिकतेमध्ये त्या ठिकाणी ते बसलेले होते. त्यांना कुठल्याही पद्धतीने ही आरडाओरडा करून आणि बहुमताच्या जोरावर त्या ठिकाणी सगळे विषय गुंडाळायचे होते. कुठल्याही पद्धतीने चर्चेला सामोरं जायची त्यांची मानसिकता नव्हती आणि विकृत अशा परिस्थितीमधून त्या ठिकाणी ते बसलेले होते. सभागृहामध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी वाद झाला, 2 संचालकांना बोलून दिलं नाही, त्यावेळेस मी सभागृहामध्ये आल्यानंतर मी सभागृहाला जाहीरपणे विनंती केली की आज सभा ही कैलासवासी संजय भाऊ डुमरे नसताना आपण त्या ठिकाणी घेतोय. भाऊंना एक वेगळ्या प्रकारची आदरांजली वाहण्यासाठी आपण विक्रमी वेळेमध्ये ती सभा संपू. फक्त जे महत्वाचे जे विषय आहेत त्या विषयावर आपण चर्चा करू. जे व्याजदराचा जो विषय आहे तो व्याजदराचा विषय हा सगळ्या सभासदांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. त्या विषयावर आपण चर्चा करू. मागच्या प्रोसिडिंग मध्ये आमच्या संदर्भामध्ये काही चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रोसिडिंग लिहिले असं आम्हाला कळलेलं आहे. ते आपल्याला दुरुस्त करायचं होतं. मागच्या प्रोसिडिंग मध्ये जे झालंय ते जर या ठिकाणी चर्चेला आलं तर हे सगळेजण उघडे पडतील अशा पद्धतीने वस्तुस्थिती मागच्या प्रोसिडिंग मध्ये त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. मागच्या प्रोसिडिंग मध्ये जर वाचनात आलं असतं अत्यंत प्रामाणिकपणे आम्ही सांगितलं होतं की जोपर्यंत संस्था स्वनिधीमध्ये येत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही पद्धतीने कर्ज मर्यादा वाढवू नका ही आमची भूमिका होती. त्या ठिकाणी तो ठराव मंजूर झाला. तो ठराव मंजूर झाला असताना त्या ठिकाणी त्या ठरावाला अनुषंगाने मी असंही म्हणलं होतं की ज्यावेळेस संस्था स्वनिधीमध्ये येईल, संस्था स्वनिधीमध्ये आल्यानंतर विशेष सर्वसाधारण सभा लावा आणि विशेष सर्वसाधारण सभा लावून त्या ठिकाणी आपण कर्ज मर्यादा जी वाढवायचं आहे ते वाढवण्याचा आपण ठराव घेऊ. त्या पद्धतीने ते विशेष सर्वसाधारण सभेला ते सामोरे गेले नाही. दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळात नियमानुसार सगळ्या सभासदांनी त्या ठिकाणी विशेष सर्वसाधारण सभेची मागणी केली होती. त्यावेळेस सुद्धा त्यांनी विशेष सर्वसाधारण सभा अगदी त्या ठिकाणी शासनाच्या प्रशासनाचे जे काही बायलॉज आहेत ते सगळे पायदळी तोडून त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने उत्तर दिली जातात. आजच्या सभेमध्ये मला एक विशेष आणखी जाणवलं की जो सरचिटणीस जे आहेत जिल्हा संघ नाही पतसंस्थेचे सरचिटणीस जे आहेत ते अत्यंत मस्तवालपणे त्या ठिकाणी सगळा राडा होत असताना ते हसत होते. अत्यंत जबाबदार असा तो घटक असतो. त्या ठिकाणी अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्यांचं ते वर्तन होतं. सभेच्या अध्यक्षांची परवानगी न घेता हे महाशय स्वतः विषय त्या ठिकाणी वाचत होते आणि खालून जे सगळे जे समर्थनार्थ चुकीच्या समर्थनार्थ बसले होते त्या पद्धतीने ते सगळे समर्थन देत होते. आमची जी भूमिका होती त्या सभा वेळेमध्ये संपवायची, कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी वादंग नाही झालं पाहिजे. आणि महत्वाचं आज माझा सर्वसामान्य सभासद ज्यावेळेस आता कर्ज मर्यादा 40 लाख रुपये झाली, मागच्या वेळेस व्याजाचा दर जो आहे तो आपण साधारणतः 8.60 पर्यंत सभागृहाने मंजूर यासाठी दिली होती की संस्था थोडी अडचणीत आहे. आणि अडचणीत काय तर यांच्या कृष्णकृत्यामुळे, यांच्या चुकीच्या कृत्यामुळे संस्था ती अडचणीत आली होती 22-23 साली. त्यांनी चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतल्यानंतर तो खड्डा बसला. तो खड्डा भरण्यासाठी साधारणतः 3-4 वर्ष संस्थेला जावी लागली किंवा संस्थेला द्यावी लागली आणि कुठेतरी सभासदांनी त्या ठिकाणी त्याग केलेला आहे. सभासदांनी त्या ठिकाणी सभासद फंड जो आहे तो पण वाढवून दिलेला आहे. कर्ज मर्यादा त्या संदर्भात आपण ते स्वीकारलेलं आहे. शेअर्स आपण वाढवून दिलेले आहेत आणि त्याचं चांगल्या पद्धतीने यश ज्यावेळेस सभागृहामध्ये चर्चा होती, चर्चा झाल्यानंतर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ते निर्णय झाले. निर्णय झाल्यानंतर संस्था स्वनिधीमध्ये आली. स्वनिधीमध्ये आल्यानंतर सुद्धा विजय कुराडे सर हे सातत्याने गेले 2-3 महिने सांगतायत की संस्थेमध्ये आता एवढे कोटी रुपये पडून आहेत, 4 कोटी रुपये पडून आहेत. त्या ठिकाणी आपण त्या पैशाला सभासदांना
व्याज देतोय आणि तो सरळ सरळ संस्थेला तो भुदट आहे. मग आमचं जे म्हणणं होतं की मागच्या वेळेस ज्यावेळेस संस्था स्वनिधीमध्ये येईल, संस्था स्वनिधीमध्ये आल्यानंतर विशेष सर्वसाधारण सभा जर घेतली असती तर हे जे 2-4 कोटी रुपयाचं भुदड आणि आता सुद्धा परिस्थिती अशी आहे की आता सभेचे जे आहेत ठराव जे यांनी बहुमताच्या जोरावर मंजूर केलेत, चुकीच्या पद्धतीने मंजूर केलेत, ते सुद्धा तिकडे मंजूर व्हायला यार ऑफिसला 2-3 महिने जाणार आहेत. मग अशा पद्धतीने अजूनही 2-4 कोटी रुपये अजून संस्थेकडे पडून राहणार आणि हा सरळ सरळ सभासदाच्या खिशात या मुजोर संचालकांनी घातलेला हात आहे. त्या गोष्टीचा मी पर्यंत जाहीर पद्धतीने निषेध करतो. तो निषेध करत असताना आज सभासद या भावनेने आला होता की मी 40-40 लाख रुपये कर्ज काढतोय, आधी काटेकोरपणे प्रपंचाचं ज्यावेळेस नियोजन करावं लागतं त्यावेळेस कुठेतरी आता व्याजदर कमी होईल, कारण संस्था स्वनिधीमध्ये आलेली 100 आणि काहीतरी कोटी रुपयाची जो स्वनिधी त्या ठिकाणी जमा झालेला आहे. त्यातला ठेवीवरचा विषय आहे, ठेवी आहे, सभासदांचा जो सभासद फंड आहे, या अनेक गोष्टी आहेत आणि आता संस्था स्वनिधीत आली आणि अजूनही तो निधी वाढत चालणार आहे. आणि अशा पद्धतीने आता कुठेतरी आम्हाला कर्जाच्या व्याजाला दिलासा भेटेल ही भावना खरं तर सर्वसामान्य सभासदांची होती. आणि म्हणून बसलेल्या सभासदांमध्ये बहुतांशी सभासद असे होते ते भावनेमुळे त्या ठिकाणी ते बसले होते की कुठेतरी 20-10 पैसे आमचा सभासदाचा व्याजाचा दर कमी होईल आणि कुठेतरी आम्हाला आर्थिक त्या ठिकाणी थोडीशी मदत होईल अशी भूमिका होती. परंतु आम्ही आवाहन केल्यानंतर सुद्धा चुकीच्या पद्धतीने यांनी हे ठरवून आले होते. आज मी जाहीर पद्धतीने सांगतो, आज ठरवून आले होते, प्लॅनिंग करून आलं होतं. 2 संचालकाला एक तर मीटिंग मध्ये बोलून देत नाहीत, इकडे आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना कुठले विषय देत नाहीत आणि मग त्यांना विषय देत नाहीत, मग ते खाली येऊन थांबले. सभासद म्हणून त्या ठिकाणी ते थांबले. मागच्या वेळेस यांचा सरचिटणीस संस्थेचा तो खाली येऊन थांबला होता. त्यांनी आर्ग्युमेंट केलं होतं मी संस्थेचा सभासद आहे, मला बोलता येणार आहे. मग अशा पद्धतीने जर यांना जर बोलूनच दिलं नाही, यांचे जर त्या पद्धतीने गळचेपी करता तर यांनी यांची मतं मांडायची कुठं. आणि हे दोघं बोलल्यानंतर त्यांची बोलती बंद होते, म्हणून यांना बोलून द्यायचं नाही. ज्या वेळेस आम्ही सकारात्मक पद्धतीने या सभागृहामध्ये आज बसलो होतो त्या पद्धतीने सभागृह चालायला पाहिजे होतं, परंतु दुर्दैवाने हे सभागृह त्या पद्धतीने चाललं नाही आणि बहुमताचा माच करून, जाहीर सांगतो, बहुमताचा माच करून आजची सभा यांनी गुंडाळली. मी जाहीर पद्धतीने या सगळ्या सभागृहाच्या ज्या कामकाजाचा जाहीर निषेध करतो आणि सभासदांना आवाहन करतो, तुम्ही सगळ्यांनी आजची सभा पाहिलेली, यांनी चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी ठराव मंजूर करून घेतलेत. आपल्या व्याजदराला आपल्याला त्यांनी दिलासा दिला नाही जो की द्यायला पाहिजे होता. वस्तुस्थिती आहे यांनी केलेल्या चुका निस्तारण्यासाठी आपण गेले 2-4 वर्ष आर्थिक भुजळ शोधतोय आणि आज ती वेळ होती की आज व्याजदर कमी व्हायला पाहिजे होता. 0.20 40 लाख रुपयाला 0.20 म्हणजे साधी रक्कम नाही. आणि आपल्या खिशामध्ये यांनी हात घातला का तर पुढच्या वर्षी त्यांना त्या ठिकाणी अचानक पद्धतीने व्याजदर कमी करून आणि डिव्हिडंड वाढवून निवडणुकीला सामोरं जायचंय. अशा पद्धतीने त्या ठिकाणी चुकीचं धोरण त्यांनी मागच्या पंचवार्षिकला 22-23ला राबवलं होतं आणि त्या माध्यमातून अध्यक्ष तो जो खड्डा जो संस्थेला पडला, आजपर्यंत आपण तो खड्डा भरत होतो, पण दुर्दैवाने सभासदांच्या योगदानाला यांनी केराची टोपली दाखवली आणि सभासदाच्या तोंडाला यांनी पानं पुसलेली आहेत. मला विश्वास आहे जुन्नर तालुक्याचा सभासद, आज ठीक आहे सभागृहामध्ये काय झालं सगळ्यांनी पाहिलेलं आहे, पण जुन्नर तालुक्याचा सभासद वैचारिक आहे आणि त्यांनी त्या पद्धतीने त्यांच्या कृतीतून उत्तर मागच्या पंचवार्षिकला दिलेली आहे. आणि मी सभासदांना आवाहन करतो, पुढच्या पंचवार्षिकला आज आपण या सगळ्या गोष्टी विचारात घ्या आणि तुमच्या खिशाला जो हात यांनी घातलेला आहे त्यांना त्या ठिकाणी उत्तर द्या. आणि सभासदांना विनंती आहे, फक्त या ठिकाणी येऊन बसू नका, हक्कासाठी भांडायला शिका, एवढ्या पद्धतीने जाहीर सभासदांना विनंती करतो. मी जुन्नर तालुक्यातल्या तमाम सभासदांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो, कारण तुमचा व्याजदर आज आम्ही प्रामाणिकपणे सभागृहात बसलेलो असताना सुद्धा आम्हाला मंजूर करता नाही आला, त्याबद्दल स्वाभिमानी परिवाराच्या वतीने मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. परंतु तुमच्या आर्थिक हितासाठी आणि पतसंस्थेच्या रक्षणासाठी याही पुढील काळात स्वाभिमानी परिवार हा अशाच पद्धतीने या ठिकाणी काम करेल आणि तुमच्या हिताचा विचार करेल, अशा पद्धतीने या ठिकाणी भावना व्यक्त करतो. आजच्या सभेच्या कामकाजाचा पुन्हा एकदा जाहीर निषेध करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. या सत्ताधारी संचालकाचा जाहीर निषेध, सभा गुंडाळणाऱ्या सभापतीचा जाहीर निषेध, सभा गुंडाळणाऱ्या सभापतीचा जाहीर निषेध, व्याजदर कमी न करणाऱ्या सत्ताधारी संचालकाचा जाहीर निषेध, या संचालक मंडळाचा जाहीर निषेध. शिक्षक सहकारी पतसंस्थेची 103वी सर्वसाधारण सभा आज या ठिकाणी आयोजित केली होती आणि अपेक्षित असं होतं की 103 वर्षाची जी परंपरा या पाठीमागची होती की प्रत्येक विषयावरती सखोल आणि सविस्तर चर्चा होऊन विषयांची मंजुरी घेतली जायची, दिली जायची. सभासद सगळ्या विषयांवरती आपली मतं मांडायची, त्या सगळ्या विषयांची साधक बाधक चर्चा होऊन ते विषय मंजूर केले जात होते. परंतु यावर्षीची सभा ही कुठल्याही विषयावर चर्चा न करता विषय वाचून झाला की डायरेक्ट मंजूर अशा पद्धतीने
बहुमताचा दुरुपयोग करून ही सभा गुंडाळण्याचा प्रयत्न, सभा ही गुंडाळली गेलेली आहे. आणि ही गोष्ट 103 वर्षाची परंपरा असलेल्या संस्थेच्या दृष्टीनं कारभाराच्या दृष्टीने घुसणावं नाही. प्रत्येक विषयामध्ये मतमतांतरं असतात, परंतु ती ऐकून घेतली गेली पाहिजे आणि त्याच्यातून मार्ग काढून पुढे गेलं पाहिजे. परंतु इथं कुणाचंच ऐकून न घेता आम्ही जे मांडलंय ते आमच्या बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतलं गेलेलं आहे. हे संस्थेच्या हिताच्या दृष्टीनं उचित नाही. चर्चा दोन्ही बाजूनी झाली पाहिजे, परंतु असं काही झालेलं नाही. ही गोष्ट निषेधार्ह आहे. त्या ठिकाणी माझं